प्रदीप कापसे देखील जोडले गेलेत। आपण पुन्हा एकदा प्रदीपकडे जाणार आहोत। प्रदीप, सगळ्या राजकीय घडामोडींना एकूणच दिल्लीमध्ये वेग आलेला आहे। बैठकीला सुरुवात झालेली आहे। याआधी जे.पी. नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती। त्यानंतर ते अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचले आणि तिथेच एकनाथ शिंदे देखील गेले होते। तर दुसऱ्या बाजूला तिकडेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखील भेट झालेली आहे। या सगळ्या राजकीय घडामोडींना एकूणच वेग आलाय। सध्या बैठका सगळ्या सुरू आहेत। नेमकी काय खलबत होत आहेत? तुझं कोणाशी बोलणं झालेलं आहे का? सुमित अगदी बरोबर आहे। खरं तर सकाळपासून जे नेते दिल्लीमध्ये होते ते म्हणजे सुरुवातीला अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झाले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस दाखल झाले आणि एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावरून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी आल्यानंतर त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली। मात्र एकीकडे एकनाथ शिंदेंची बैठक सुरू असताना दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्ये सुनील तटकरे यांच्या घरी बैठक जी आहे ती सुरू होती। खरं तर एकीकडे एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत बैठक सुरू असताना दुसरीकडे होती। याचा अर्थ की एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती। ते म्हणजे माझ्या मुख्यमंत्री पदामध्ये माझ्या भूमिकेचा कोणताही अडचण जी आहे अडसर जो आहे तो नसणार आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना आजच्या बैठकीमध्ये काय सांगण्यात आले का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाल्यानंतर ते थेट अमित शहांच्या घरी पोहोचले। सध्या महायुतीची बैठक सुरू झालेली आहे। आज खरं तर मुख्यमंत्री पदासंदर्भात नावावरती तोडगा जो आहे तो काढणं आवश्यक आहे, कारण 2 तारखेपर्यंत शपथविधी जो आहे तो नव्या सरकारचा करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने या सगळ्या घडामोडी ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र आजच्या बैठकीमध्ये अमित शहांकडून खरं तर एकनाथ शिंदे यांची मनधरणी जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने केली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किंवा एकनाथ शिंदे सरकारमध्ये राहून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात का? दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती जी आहे ते केंद्रीय नेतृत्वाकडून मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी खरं तर मुख्यमंत्री पदाबाबत पक्षाची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती। ती म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आमचा पक्ष नाही, कारण सुरुवातीला 130 आमदारांचं संख्याबळ जे आहे ते भाजपकडे आहे। त्यामुळे सुरुवातीला पहिला हक्क जो आहे तो भाजपचा बनतो। मात्र गेल्या 8 दिवसांमध्ये जी चर्चा होती ते म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुख्यमंत्री पद जे आहे ते हवं होतं, त्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र काल एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर ती स्पष्ट झालेलं आहे। मात्र केंद्रीय नेतृत्वाकडून जर आपण गेल्या 2.5 वर्षांचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर राज्यामध्ये खरं तर महायुतीचं सरकार आलं। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा एकनाथ शिंदे यांची मनधरणी जी आहे किंवा त्यांची भूमिका जी आहे ती सांगणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच खरं तर एकीकडे देवेंद्र फडणवीस अजित पवारांची बैठक सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र एकनाथ शिंदेंची स्वतंत्र अमित शहांसोबत बैठक सुरू होती। त्यामुळे खरं तर या बैठकीमध्ये नक्की काय झालं किंवा अमित शहांकडून एकनाथ शिंदेंना काही सूचना दिल्या गेल्या का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 8 दिवसांपासून राज्यामध्ये चर्चा आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांव्यतिरिक्त इतर कोणत्या खरं तर चेहऱ्यावरती चर्चा जी आहे ती केली जाते का? मात्र आता सध्या अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरं तर अमित शहांसोबत बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर स्पष्ट होईल ते म्हणजे केंद्रीय नेतृत्वाकडून कुणाच्या नावाला जी आहे ती पसंती मिळते। आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंच हे आपल्याला निवासस्थान पाहायला मिळते। याच ठिकाणी ही बैठक जी आहे ती सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादीने आपली भूमिका जरी स्पष्ट केलेली असली तरी सुद्धा बरोबर आहे, मोठी जबाबदारी कोणाला मिळणार, कोणाला कोणती खाती मिळणार या सगळ्या संदर्भातला निर्णय या बैठकीत होणार आहे। आम्ही तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊ। तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण बुलेटिनमध्ये एक वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची।